तुम्ही हा अनुभव कधी घेतलाय का हो? मी तर पहिल्यांदाच घेतला. गडावर जाऊन पुरणपोळ्याचा थाट, त्यात स्वयंपाकाला पोरी नाही तर पोरं पुढे येऊन पुरणपोळी, आमटी, भात, भजी, कुरड्या सगळं तयार केलं. मग काही सवंगडी नैवेद्य दाखवायला गेले. गडावर सगळीकडे नैवेद्य दाखवताय तोपर्यंत आम्ही राजाचं नाव घ्यावं म्हटलं. त्यांच्या नावामध्ये गुंगलो. मग नैवेद्य दाखवून आल्यावर सर्वांनी पुरणपोळ्याचा आस्वाद घेतला आणि लहानी बाई सगळ्या कामात पुढं. मग आईचा आणि राजगडाचा निरोप घेतला आणि पावले परतीच्या वाटेवर निघाली. नेहमीप्रमाणे मन नव्हतं पण जावं लागलं. भेटू मग अशाच पुढच्या प्रवासाला. धन्यवाद.